इस्लामपूर आगारात एसटी बसेसचं 2 वेळा उद्घाटन। एक माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते तर दुसरं सदाभाऊ खोत व निशिकांत भोसले पाटील यांच्या हस्ते। सध्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असलेले आपल्याला बघायला मिळत आहे। इस्लामपूर आगाराला राज्य सरकारने 5 बसेस मंजूर करून दिल्या आहेत। मात्र इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील नेते मंडळी या बसेस आमच्या मागणीमुळे आल्या आहेत असा दावा करतायत। मागच्या 2 दिवसापाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगारामध्ये मंजूर झालेल्या 5 बसेसचा उद्घाटन सोहळा पार पाडला। त्यानंतर जयंत पाटील यांच्या विरोधकांनी अनेक खलबते केली। सरकार आमचं असताना आमदार जयंत पाटील हे दुसऱ्याच्या कामाचं श्रेय लाटतायत अशी वारंवार टीका जयंत पाटील यांच्यावरती करण्यात आली। पण 2 दिवसानंतर म्हणजे कालच महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे नेते निशिकांत भोसले पाटील यांनी दुसऱ्यांदा इस्लामपूर आगारामध्ये जाऊन मंजूर झालेल्या बसेसचा उद्घाटन सोहळा पार पाडला। आमदार जयंत पाटील व महायुतीचे सदाभाऊ खोत व निशिकांत पाटील यांनी बसेस मिळण्यासाठी केलेले मागणीपत्र सत्ताधारी आणि विरोधकांच्या गटाकडून सोशल मीडियावरती त्या ठिकाणी व्हायरल करण्यात आली होती। मात्र आता दोन्ही गटातील नेत्यांकडे आपापली मागणीपत्र असल्यामुळे मतदारसंघातील जनतेने नेमका कोणावरती विश्वास ठेवायचा असा सध्या प्रश्न निर्माण झालाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्यामुळे अनेक नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय। त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघामध्ये असे प्रकार घडतायत अशी सामान्य नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असलेली बघायला मिळते। A9 मराठी ब्युरो रिपोर्ट इस्लामपूर।